Hello. Good evening, everyone. Good evening. गुड इव्हिनिंग. शुभ सायंकाळ. फटाफट जॉईन व्हायचं आहे. आपल्या बाकी फ्रेंड्सला सांगायचं आहे. लेक्चर स्टार्ट झालेला आहे. ओके. गुड इव्हिनिंग. चला. येस. गुड इव्हिनिंग. शुभ सायंकाळ. राजनू डबल नाही. हा अपूर्णांकामधला तिसरा पार्ट आहे. अपूर्णांकामधला हा तिसरा पार्ट आहे. ओके. तो कंटिन्यू करणार आहे. आधी सर्वात प्रथम आपण साधा प्रकार बघितला, अपूर्णांक कसं बघायचे किंवा त्यांचं वाचन लेखन. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण त्यांचं काय पाहिलेलं होतं, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन पाहिली होती, हो की नाही. आणि आता जो थर्ड टॉपिक आहे तो अंशाधिक आणि छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक नावाचा हा टॉपिक आहे. थर्ड पार्ट आहे. ठीक आहे. गुड इव्हिनिंग ऑल. येस. आज मी कोणाचंच नाव नाही घेणार आहे. ओके. तर बाळांनो, मला सांगायचं आहे एकदा, सर्वांना माझा आवाज क्लिअर येत आहे आणि स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे का? आवाज आणि स्क्रीन दोघेही ओके आहेत? फटाफट सांगणार आहात तुम्ही. स्क्रीन आणि आवाज दोघेही ओके? येस. सो बाळांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहोत किंवा ज्याच्यावरती क्वेश्चन्स बघणार आहोत तो टॉपिक आहे अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा आहे फ्रॅक्शनचा टाइप. यालाच इंग्लिशमध्ये प्रॉपर, इम्प्रॉपर अँड मिक्स फ्रॅक्शन अँड कंपॅरिझन अँड इट्स कन्व्हर्जन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आज आपण बघणार. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला आता वाचन पण करता येते, लेखन सुद्धा करता येते. म्हणजे तुम्हाला रीडिंग रायटिंग दोनही गोष्टी प्रॉपर जमत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी जमतात त्या विद्यार्थ्यांना सहजरित्या याचं कॅल्क्युलेशन जमणार आहे. मग पटकन सगळ्यांनी एक एक मला फ्रॅक्शनचं एक्झाम्पल सांगा. जे तुमच्या आवडीचं आहे ते फ्रॅक्शनचं एक्झाम्पल सांगणार आहात पटकन 0 मिनिटामध्ये. कोणतं आवडेल ती, छेदाधिक असू द्यात, अंशाधिक असू द्यात. गुड इव्हिनिंग बाळांनो. अपूर्णांक सांगायचं. ओके. व्हेरी गुड प्रसाद. व्हेरी गुड. प्रद्युम्न. वेदिका. येस. म्हणजे तुम्हाला अपूर्णांक कसा लिहिला जातो हे समजलं. फर्स्ट ऑफ ऑल, जो फ्रॅक्शन आहे किंवा अपूर्णांक आहे तो केव्हाच होल नंबर नसतो, म्हणजे पूर्ण संख्या नाही. त्याची मांडणी अंश आणि छेद, न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर यांच्याच फॉर्म मध्ये आपण घेत असतो, हो की नाही. वेगळं काय आहे का? नाही. का असं लिहिलं जातं? तर ते पूर्ण नाहीयेत, ते होल नंबर्स नाहीयेत. आणि ऑलवेज अपूर्णांकामध्ये किंवा फ्रॅक्शन मध्ये जी आपली आडवी लाईन आहे या लाईनच्या वरती जी काही संख्या असेल या संख्येला म्हणजे या अंशाला, या न्यूमरेटरला ऑलवेज डिनोमिनेटर काय असतो? डिव्हिजनच्या क्रियेमध्ये असतो. म्हणजे 10ला 3 भाग देऊ शकतो की नाही. सो अशी ही क्रिया आहे ना. आज आपल्याला याच्या आधारे अंशाधिक, छेदाधिक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघायचे आहे. ठीक आहे. बघा,
आता इथं काय कॉन्सेप्ट दिलेली आहे, दिसत आहे सगळ्यांना व्यवस्थित? रेखा, खूप छान, खूप मोठं एक्झाम्पल सांगितलं मला तू. ठीक, तर बघा, अंशाधिक अपूर्णांकाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतात. अंशाधिक अपूर्णांकाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. मग याच्यात नेमकं काय असतं? ज्या अपूर्णांकांचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, अंश म्हणजेच काय, जो न्यूमरेटर असणार आहे तो डिनॉमिनेटर पेक्षा ऑलवेज बिग असणार आहे. ओके, त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात इंग्लिशमध्ये. अ फ्रॅक्शन whose numerator is greater than its denominator. ओके, न्यूमरेटर हा काय असणार आहे, ऑलवेज मोठा असणार आहे. अंश अधिक, याचा अर्थ काय, अंश अधिक आहे म्हणजे जास्त आहे, कोणापेक्षा जास्त, डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे कोण, छेद. अशी जी एक्झाम्पल्स असणार आहेत, फ्रॅक्शन्स असणार आहेत, याचं कन्व्हर्जन इम्प्रॉपर किंवा अंश अधिक मध्ये जाणार आहे. मग आता इथं एक्झाम्पल्स दिलेली आहे. हे बघा एक्झाम्पल, 9/2 याचाच अर्थ काय आहे, इथला छेद काय आहे, 2, अंश काय आहे, 9. मग या दोघांपैकी मोठं कोण, अंश मोठा आहे की नाही, अंश मोठा. मग याला म्हणायचं अंश अधिक. अंश जास्त आहे, अधिक आहे कोणापेक्षा, छेदापेक्षा, दॅट इज अंशाधिक. इंग्लिश मध्ये बघायला घेतलं तर न्यूमरेटर इज ऑलवेज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. हो की नाही, न्यूमरेटर काय आहे, 9, डिनॉमिनेटर काय आहे, 2. याचीच अशी क्रिया आहे की नाही. त्यामुळे हे सगळे आहेत 7/3, 4/2, 5/3, 11/4. हे काय असणार आहे, अंशाधिक, दॅट इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. हा, ओके, 9 भागांपैकी 2 भाग असं नाही बाळांनो, 2 भागांपैकी 9 भाग. ओके, सो हा एक फ्रॅक्शनचा भाग आहे. आता आपण भाग बघत नाही, रेखांकित भागांचं चाललेलं नाही. आता ह्यांचं वाचन लेखन किंवा हे ओळखणे हा साधा टॉपिक आहे. येऊयात पुढच्या पॉइंटला. पुढचा आहे प्रकार छेदाधिक अपूर्णांक. अगेन सेम आहे. आता पटकन सांगा रे, मी थोडीशी स्क्रीन वरती घेते, बघू मला तुम्ही सांगता का. एकच मिनिट. छेदाधिक अपूर्णांकामध्ये नेमकं काय असेल, पटकन 1 लाईन मध्ये सांगायचं आहे. छेदाधिक अपूर्णांकामध्ये काय असेल, येस, छेदाधिक मध्ये काय असणार आहे, छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर. छेदाधिक म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन. याच्यात काय आहे, ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात. मग आता इंग्लिश मध्ये काय आहे, अ फ्रॅक्शन whose denominator is greater than its numerator is called as proper fraction. मग इथं बघा, मगाशी जे पाहिलं अगदी त्याची विरुद्ध क्रिया आहे. बघा इथं कोण मोठा आहे, बघा फर्स्ट एक्झाम्पल 1/3. इथं काय झाला, 1 स्मॉल 3 बिग. ओके नाही, एक काय झाला, लहान झाला, 3 मोठा झाला. मग 3 मोठा झाला म्हणजे कोण मोठं झालं, अपूर्णांकातला छेद मोठा झाला, यालाच म्हणायचं छेदाधिक. छेदाधिक. ओके, क्लिअर इथपर्यंत. आणि थर्ड पार्ट आहे यातलाच, बघा थर्ड पार्ट आहे. याच्यात काय सांगितलं आपल्याला, पूर्णांक युक्त अपूर्णांक, यालाच इंग्लिश मध्ये मिक्स्ड फ्रॅक्शन्स असं म्हटलं जातं. नेमकं याच्यात काय असतं, एक बेसिक गोष्ट समजून जावा बाळांनो. या अपूर्णांकामध्ये एक संख्या ही पूर्ण असते आणि त्या पूर्ण संख्येच्या समोर एक अपूर्ण संख्या असते. बघा एक्झाम्पल देते,
4 ही कशी आहे, पूर्ण किंवा होल नंबर आहे. ओके, याच्या समोर एखादा अपूर्णांक दिला जातो, त्याला म्हणायचं पूर्णांक, कारण का 4 पूर्ण आहे की नाही. पूर्णांक युक्त अपूर्णांक. एकाच गणितामध्ये किंवा एका संख्येमध्ये पूर्ण संख्या पण दाखवली आहे आणि अपूर्ण पण दाखवली. दॅट मीन्स पूर्णांक युक्त अपूर्णांक. क्लिअर. याची डेफिनेशन बघूया. पूर्णांक व छेदातील अपूर्णांक मिळून तयार होणाऱ्या अपूर्णांकास पूर्णांक युक्त अपूर्णांक असं म्हटलं जातं. A fraction formed by combining an integer that is whole number and a proper fraction. Proper म्हणजे इथं पहिल्यांदा integer that is whole number. Okay, 4 is the whole number and proper fraction. Proper fraction म्हणजे छेदाधिक अपूर्णांक आहे का. छेदाधिक 1/3. छेद आहे जास्त. छेद मीन्स काय, प्रॉपर फ्रॅक्शन. 1 मोठा आहे का 3 मोठा आहे, 3 मोठा आहे. दॅट इज दिस इज द छेदाधिक किंवा प्रॉपर फ्रॅक्शन. असा मिळून आपल्याला काय मिळतं, पूर्णांक युक्त अपूर्णांक. ज्यांना फार त्रास होत असेल, फार झोप आलेली आहे, प्रश्न घ्यायचा असं वाटत असेल ना, त्यांनी प्रश्न घ्यायचे आणि छानपैकी सोडवत बसायचं. ही कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला स्कूलमध्ये शिकवलं असेल हो की नाही. स्कूलमध्ये शिकवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला येतंय हो असं तुम्हाला वाटत असेल. मग तुमच्यासाठी मी प्रश्न घ्यायचे आणि ज्यांना काहीच येत नाही त्यांना काय, त्यांचं काय, त्यांच्यासाठी पण आहे ना हे सगळं. का फक्त ज्यांना येते त्यांच्यासाठी क्लास आहे असं काय आहे का, असं काही तुम्हाला सांगण्यात आलंय का. सर्व गोष्टी प्रश्न तेव्हाच घेतले जाणार जेव्हा कॉन्सेप्ट समजणार. अजिबात ज्यांनी आता इथून पुढे जर कोणाची मला कमेंट आली प्रश्न घ्या सांगण्यात येणार नाही, डायरेक्ट रिमूव्ह करेल मी इथून डायरेक्ट. अजिबात कोणाची मला कमेंट नकोय. जे विद्यार्थ्यांना खरंच काही माहित नाहीये त्या विद्यार्थ्यांना तुम्ही बघून देत नाही किंवा त्यांना काही प्रश्न खाली विचारू देत नाही. त्यांचं नुकसान नाही करायचं, सर्वांना सांगितलंय इथे. याचा आता एक्झाम्पल दिलेला आहे बघा. 5 इथं दिलेलं बघा, काय दिलंय 5 + 2/4. इथं बघा नीट जर बघितलं तर 2/4 काय आहे, तो अपॉन 4 हा काय आहे, अपूर्णांक आहे. कसला अपूर्णांक आहे, छेदाधिक अपूर्णांक. 2 पेक्षा 4 मोठे आहे. 4 कुठे आहेत, छेदामध्ये म्हणजे डिनोमिनेटर मध्ये आहे. डिनोमिनेटर जर ग्रेटर असेल दॅन न्यूमरेटर, दॅट इज छेदाधिक किंवा प्रॉपर फ्रॅक्शन असणार आहे. आणि त्यांच्या समोर पण आहे होल नंबर आहे किंवा इंटिजर आहे. ठीक, यांच्यापासून आपल्याला म्हणलेला जातो. मग आजच्या टॉपिक मध्ये ही जी क्रिया असते की नाही, क्रिया, याचं उत्तर काय हे आपल्याला शोधायचं आहे. कळालं. आणि ते कसं शोधलं जातं, किंवा एखादी पूर्ण संख्या दिलेली आहे त्याची किंवा एखादा फ्रॅक्शन दिलाय त्याच्यापासून अशी संख्या कशी तयार करायची ते आजच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. ठीक, येऊयात पुढे. आता बघा पूर्णांक युक्त अपूर्णांक चे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना, अंशाधिक अपूर्णांकामध्ये ऍक्च्युली हा जो अपूर्णांक कोणताही असेल, इथं आता घेते मी उदाहरण असतो 5.2/4 हा एक पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. याचं आपल्याला अपूर्णांकामध्ये काय करायचंय, रूपांतर करायचंय. तर बघा 5.2/4 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करण्याची एक कृती आहे, इथं आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे. ठीक आहे, तर मी हीच कृती तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवते. काय करायचं आहे, जी संख्या दिलेली आहे ती मांडून घ्यायची. ठीक, जो छेदातली संख्या आहे त्यांनी पूर्ण संख्येला गुणायचं. ओके, मग 5 आणि 4चा गुणाकार करायचा. 4×5 20 आणि वरच्या क्रियामध्ये जी कोणता अंश असेल तो त्याच्यात ऍड करायचा. म्हणजे काय होणार आहे, 4×5 20 अधिक 2 22. जे काही उत्तर येईल ते अंशामध्ये लिहायचं आणि जी इथली छेदातली संख्या आहे ती कायमस्वरूपी, कोणतंही अवघड गणित घेऊन या, छेदातली संख्या ही ऑलवेज छेदातच राहत असते. क्लिअर. काय केलं पुन्हा एकदा सांगते,
5.2/4 आहे, यातले 4 आहे तसे मी छेदातच ठेवले. डिनोमिनेटर मध्ये असणारा 4 मी इथं डिनोमिनेटरच्या स्थानावरती प्लेसवरती ठेवलेला आहे. आफ्टर दॅट 4 into 5 we get 20 and 20 plus 2 that is 22. मग आपल्याला आन्सर काय भेटलं? 22/4 किंवा 22/4. हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक फ्रॅक्शन मध्ये. मला सांगा 4 मोठा झाला का 22 मोठा झाला? 22 मोठा झाला. दॅट इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे याचं रूपांतर आपण कशात केलं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन किंवा छेदाधिक अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांकामध्ये. क्लिअर? वन मोर एक्झाम्पल. तुम्ही सांगणार आहात याचा आन्सर मला. पटकन सांगायचं याचा आन्सर काय? 3.8/9 3/8/9. शिवण्य आम्ही सांगू का कोणत्या शाळेमध्ये आहे ते? सांगू मी काय सांगितलं याच्या आधी? अजिबात व्यतिरिक्त कमेंट नाही हव्यात मला इथे. अननेसेसरी कमेंट नाही करायच्या. विनाकारणच्या कमेंट्स इथे नाही करायच्या बाळांनो. तुम्ही कोणाचं गाव, नाव, आवडतं फुल, आवडतं डिश नाही विचारायचं. फार तुम्हाला विचारा, ते पण मी जेव्हा सांगेल तेव्हा विचारा. आता सध्या आपण यांना विचारू देत, यांच्यासाठी आलो ना आपण, यांच्याकडे थोडंसं लक्ष देऊया. याचं रूपांतर पटकन सांगायचंय. 35 येतं का? पूर्ण बाळा उमर का असं करतो राजा? तू फार दिवस मला दिसला नाही लेक्चरला. इकडे बघ, मला पूर्ण याचं फ्रॅक्शन फॉर्म मध्ये हवंय ना. मग फ्रॅक्शन फॉर्म 35 इज द होल नंबर ना. होल नंबर आहे, ती पूर्ण संख्या आहे. मला फ्रॅक्शन पाहिजे, अपूर्णांक हवाय. येस, व्हेरी गुड गुड गुड, व्हेरी गुड. बघा क्रिया काय आहे? छेदामध्ये डिनोमिनेटर मध्ये असणारी संख्या डिनोमिनेटर मध्ये ऍज इट इज ठेवली. आफ्टर दॅट याचा गुणाकार करा, मल्टिप्लिकेशन करा. 9 into 3 we get 27 and here add 27 plus 8 35. काय मिळालं? 35. सो 35/9 हे काय असणार आहे? आपला मिळालेला फ्रॅक्शन असणार आहे. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आलोच आपण जवळ. आता आलोच आहे आपण जवळ. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे आता जसं बघितलं 35 त्याच आपण रूपांतर करूया. मी सोपी पद्धत सांगते, मी फार इकडची पद्धत नाही सांगणार आहे तुम्हाला. पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शन. ठीक आहे, हे आपल्याला बघायचंय. मग आता इथं काय करणार बघा. आपल्याकडे काय आहे? एक्झाम्पल 35/9. दिस इज द प्रॉपर फ्रॅक्शन किंवा अंशाधिक अपूर्णांक याला म्हणतो. आता याचं कन्व्हर्जन आपल्याला याच्यात करायचंय, म्हणजे एक होल संख्या आणि एक फ्रॅक्शन याच्यामध्ये करायचंय. जर सांगेल का रे मला कोणी याचं उत्तर काय येईल? 35/9 35/9. पटकन मला कोण उत्तर सांगेल याचं? कशाचा कंटाळा यायला पाहिजे? याचा. आमची आवड आहे ना, ही आवड आहे टीचिंग, त्यासाठी शिकवतो ना. मग त्याचं कंटाळा येईल का आम्हाला? बघा, कोणालाच येत नाही कंटाळा. जो फार काम चुकार आहे, ज्याला अभ्यासच नाही करायचा, ते विद्यार्थ्याला कंटाळा येतो, झोप येते. त्याला आता रिमूव्ह करणार आहे मी. त्याला थोड्या वेळाने आपल्याला दिसणारच नाही तो. पुन्हा कमेंट आली की दिसणारच नाही तो.
ओके, 3.8. व्हेरी गुड. आता ठीक आहे, तुम्ही उत्तर सांगितलं. आता हे सोडवायचं कसं ऍक्च्युअल मध्ये तर बघायचं. मी तुम्हाला सुरुवातीला एक कॉन्सेप्ट सांगितली की बाळांनो, ऑलवेज अंशाला छेद हा भागाकारात रूपात असतो किंवा न्यूमरेटरला डिनोमिनेटर हा भागाकारात रूपमध्ये डिव्हिजनच्या रूपमध्ये असतो. मग आपण काय करणार, याचा भागाकार करायचा. 35 9. मी आणखी एक तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितली की जी छेदातली किंवा डिनोमिनेटर मधली संख्या असणार आहे ती काही जरी झालं तर ती डिनोमिनेटर मध्येच राहणार आहे. मग आपल्याला बघा अशा 3 गोष्टी शोधून काढायच्या होत्या. ओके, 3 गोष्टी शोधायच्या होत्या. त्यातली पहिली तर जागेवरतीच आहे, दॅट इज 9. छेदाच्याच रूपात राहणार आहे, डिनोमिनेटरच्याच रूपात राहणार आहे. आफ्टर दॅट आपण काय करणार आहोत, याने भाग देणार आहोत. काय करणार आहोत, भाग देणार आहे. आता 9 ने भाग देऊया. 9 त्रिक 27. 35 मधून 27 गेले, बाकी आले 8. ठीक आहे, रिमाइंडर किती आली, 8. ही रिमाइंडर, नॉट रिमाइंडर, रिमाइंडर जी काही असेल ती रिमाइंडर अंशामध्ये जाते 8. आणि जिथं हे ऍक्च्युअल उत्तर असतं ना, ही पूर्ण संख्या भेटती, होल नंबर भेटतो, दॅट इज 3. काय आहे, 3 आहे, तो इथं जातो. 3.8/9 या प्रश्नाचं उत्तर. 3.8/9 या प्रश्नाचं उत्तर. जुई हंडे, तू पाहिले का किती विद्यार्थ्यांना पाठवले, तुला मेसेजेस दाखवायचे का? 3.8/9. क्लिअर. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे, पटकन उत्तर द्यायचं. पटकन सोडवायचं आहे. 63/5. 63/5. 63/5. याचा आन्सर काय येईल, पटकन सांगायचंय. (12.305). बर, 63/5 म्हणजे 63/5 याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. नाही ना, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मॅडम समजलं नाही. कसं समजेल, लक्ष देता का तुम्ही, असतं का लक्ष इकडे? तुम्हाला असं वाटतंय का आपण स्कॉलरशिपला आहोत, आपल्याला स्कॉलरशिप मध्ये मेरिट मध्ये यायचंय, त्यासाठी आपण क्लास अटेंड करतो ना, त्यासाठी क्लास जॉईन केलाय पर्टिक्युलरली, राईट? आपण काही इथं क्लास करणार आहोत म्हणजे सराव करणार आहोत, डायरेक्ट सराव होतो का? एक दोन माहित नाही आणि तुम्हाला 3चा पाढा म्हणायचा, पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. अगदी 1चा जरी पाढा म्हणायचा असेल तरीही तुम्हाला 1 2 माहित पाहिजे की नाही? बघा इथे मी दाखवते. 63 आहे तसे लिहून घेऊया, त्याला 5 ने भाग देऊया. ओके, सेम मी इथे दाखवते. छेदामध्ये आहे तसे 5 राहणार आहेत. 5 1 5. 6तून 5 गेले, 1 आले, वरचे 3 खाली आले. 5 दुने 10. 13तून 10 गेले, 3 आले. जे रिमाइंडर असेल किंवा बाकी असेल ती कुठे येते, अंशामध्ये येते. आणि जी पूर्ण संख्या असेल, भागाकार म्हणजे आपलं जे प्रोडक्ट असतं लास्ट, ते इथे येतं. मग आपलं उत्तर काय झालं, 12.305. ठीक आहे, इथपर्यंत समजले का सांगायचं, आपण क्वेश्चन घ्यायला सुरुवात करूया. यस समर्थ, व्हेरी गुड बाळा, व्हेरी गुड.
बघा, खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता? अंशाधिक अपूर्णांक कोणता? पटापट बघायचे, उत्तर मला सांगायचं आहे. मग तू कुठे आहे भारतात याचे बाळा? आदिती कुठे आहे तू? भारतात नाहीये का तू? बघा, अंशाधिक याचा अर्थ काय असणार आहे? अंशाधिक याचा अर्थ अंश आणि छेद याच्यातला मोठा बिग, आणि हा कसा पाहिजे? स्मॉल पाहिजे. मग बघा, हा तर छोटा आहे, हा मोठा, हा कॅन्सल. छोटा आहे, खालचा मोठा कॅन्सल, छोटा आहे मोठा कॅन्सल. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 87/12. 87 भागिले 12. 87 अंश म्हणजे 87/12 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. पुढे येऊयात नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये. दिलेल्या अपूर्णांकांमधील छेदाधिक अपूर्णांक कोणता? दिलेल्या अपूर्णांकातील छेदाधिक अपूर्णांक कोणता? ओके, लिहायला टाइम देते. येस बाळा. विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन इज अ प्रॉपर फ्रॅक्शन? काय विचारलेलं आहे? प्रॉपर फ्रॅक्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉपर फ्रॅक्शन? 4/1, 3/7, 7/5, 5/2. प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय असतं? छेद मोठा. शंभर टक्के बरोबर आहे बाळांनो. या प्रश्नामध्ये बघा, इथं अंश मोठा आहे. ओके, इथं काय आहे? छेद मोठा आहे. छेद बरोबर. तो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. छेद मोठा आहे. ओके नाही? ठीक आहे, ओके डन. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा, सोडूया. खालीलपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? खालीलपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? Which of the following is a mixed fraction? Which of the following is a mixed fraction? 2 पूर्णांक 4/3, 12/5, 3/4 and 7/12. 12/5, 3/4, 7/12 आणि 2 पूर्णांक 4/3. थोडस वेगळं असणार आहे. मिक्स फ्रॅक्शन म्हटलं किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हटला की दिसण्यामध्ये तो काय असतो? डिफरंट. ऍक्च्युली त्याच्यामध्ये दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात किंवा दोन वेगळ्या संख्या इन्व्हॉल्ड असतात. फर्स्ट वन इज अ इंटिजर दॅट इज होल नंबर अँड सेकंड वन इज फ्रॅक्शन. लागून जोडून दोघे आलेले असतात. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर? डन. येऊया पुढच्या प्रश्नात. खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही?
खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही? विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन इज नॉट अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन? कोणता इम्प्रॉपर फ्रॅक्शन नाही? 1/2, 4/2, 12/3, 12/4. बाळांनो, मला हेच चेक करायचं होतं. ऍक्च्युली हे जेव्हा मी प्रेझेंटेशन बनवत होते तेव्हा मला एक गोष्ट झाली की माझ्याकडून चुकलं थोडंसं. ते चुकल्यानंतर माझ्या लक्षात आलं चेंज करावं. परंतु मला असं वाटलं चेंज का करायचं, थोडीशी मुलांना गुगली टाकूया. गुगली इन द सेन्स थोडंसं उत्तर आपण चुकून बघूयात, मुलं सांगतात का, करेक्ट करतात का. तर काही विद्यार्थ्यांनी खरंच ओळखलं, मग त्यांनी ओळखलं परंतु पुढचं त्यांनी ओळखलं नाही. ऍट अ टाइम किती उत्तर येतात रे, मला खरं खरं सांगा. या प्रश्नाची उत्तर किती येत आहेत? या प्रश्नाची उत्तर किती येत आहेत? बेसिकली काय सांगितले? अंशाधिक अपूर्णांक नाही. आपण आधी कुठला कुठला अपूर्णांक आहे ते शोधूया. 4/7 याचा अर्थ काय आहे? 4/7. इथं काय आहे? 4 लहान आहे म्हणजे हा झाला छेदाधिक. छेदाधिक म्हणजे प्रॉपर झाला. ओके. त्याच्यानंतर बघा हा झाला अंशाधिक. ओके. इम्प्रॉपर. ठीक. त्याच्यानंतर बघा इथं आहे 1/2. इथं काय आहे? 1/2 म्हणजे हा काय झाला? छेदाधिक. आणि इथं आहे अंशाधिक. 2 छेदाधिक आहेत आणि 2 अंशाधिक आहेत. आता प्रश्न काय होता आपला? कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही? अंशाधिक अपूर्णांक नाही याचा अर्थ तो छेदाधिक अपूर्णांक असला पाहिजे. छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे? 1 and 2. काय उत्तर? 1 and 2. इथं बुक मध्ये काहींकडे बुक असेल तर बुक मध्ये दिलेलं आहे 9/2. बुक मध्ये काय दिलेलं आहे? 9/2. याचा आन्सर काय दिलेला आहे? ऑप्शन नंबर 2. म्हणून 80% विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं ऑप्शन नंबर 2. प्रश्न बघितला तुम्ही? प्रश्न पाहिला का नीट? मॅडम आमच्या पुढे बुक आहे, आम्ही बुक मधलंच सांगणार, आम्ही विचार करणार नाही. आणि माझे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी बरोबर ओळखलं, त्यांनी उत्तर सांगितलं 1. ठीक आहे. मग आता असे एखाद दुसरा विद्यार्थी होते की त्याने 2 उत्तर सांगितले. मग मला राजांनो हे सांगा, जर एक्झाम मध्ये पण ह्या गोष्टी झाल्या तर आपण केलं जरी असेल, गोष्ट माहीत जरी असेल तरी पुन्हा एकदा व्यवस्थित डोळे उघडे ठेवून वाचणं हे काम कोणाचं आहे? माझं का तुमचं? माझं पण काम आहे, परंतु माझ्यापेक्षा जास्त काय आहे? काम तुमचं आहे. कारण की एक्झामला तुम्ही जाणार आहात, मी जाणार आहे का? माझी फार इच्छा आहे जायची. मला सुद्धा स्कॉलरशिप भेटली होती बरं का. मग माझी सुद्धा इच्छा आहे पुन्हा एकदा स्कॉलरशिप घ्यायची, परंतु पॉसिबल आहे का? देअर इज एज लिमिट. ओके. मग तुम्हाला आहे का तसं? नाहीये ना. येत नाही बाळा, पेपरमध्ये केव्हाच येत नाही. आणि जर आले तर तिथं असा प्रश्न असणार आहे, इथं असा प्रश्न असतो आणि त्याच्या खाली असतं अचूक 2 पर्याय निवडा. चूज किंवा चॉईस टू करेक्ट ऑप्शन असा प्रश्न दिलेला असतो. ठीक आहे. मग सेम प्रश्न असेल, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 and 2. मुद्दामने इंटेन्शनफुली हा प्रश्न मी इथं थोडंसं चेंज केलं होतं की मला चेक करायचं होतं. क्लिअर? घेऊयात पुढच्या एक्झाम्पलला. चुकले, सापडले, सगळे सापडले मला.
बघा 4/2/7 या अपूर्णांकाचे योग्य म्हणजे 4.2/7 या अपूर्णांकाचे योग्य अंश अधिक अपूर्णांकातील रूपांतर करा. What is the correct conversion of the mixed fraction 4 and 2/7 into a proper fraction? Improper fraction. आता एक लक्षात ठेवा, अशा प्रश्न आलं की एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवायचं, जास्तीत जास्त ऑप्शन जे आपल्याला कॅन्सल करता येतात त्यांचा विचार करायचा. मला एक सांगा, आपल्याकडे अपूर्णांक कोणता आहे? मिक्स फ्रॅक्शन आहे 4/2/7 म्हणजे 4.2/7. मी मगाशी सांगितलं कुठलंही गणित असू देत, सोपं असू देत, अवघड असू देत, या अशा टाइप मध्ये 7 म्हणजे जो कोणता डिनॉमिनेटर असेल किंवा छेद असेल तो छेदामध्येच राहणार आहे. याचा अर्थ ऑप्शन मध्ये बघायचं 7 कुठे कुठे छेदामध्ये आहे तो ऑप्शन ठेवायचा, बाकीचे कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे आता किती राहिले? इकडे 3 ऑप्शन्स राहिले. ओके, 3 ऑप्शन. मग आता याचं कन्वर्जन करायचं. ठीक आहे, तर आणि सांगा. तर बघा, यांचा गुणाकार 7 चौक 28 आणि याच्यात 2 ऍड करायचे म्हणजे 30/7. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन नंबर 2. 7 into 4 28. 7/4 we get 28 and 28 plus 2 30 and 7 as it is denominator मध्ये आहे 30/7 30/7 30/7 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. क्लियर? समझ में आया? येऊयात पुढे. खालीलपैकी कोणत्या पूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांमध्ये रूपांतर करता येते? गणित लिहून घ्यायचंय. ज्यांना असं वाटतंय की मॅडम मला गणित लिहायचंय सो त्यांनी लिहून घेऊ शकता. खालीलपैकी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपात करता येते. बाकीचे कोणत्या मॅडम? इथे काय केसांना ड्रेस कोड असतो तसं केसांना पण ड्रेस कोड आहे का? या खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा? बरोबर, व्हेरी गुड. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येईल? तर बाळांनो एक लक्षात ठेवायचं, ऑलवेज
अंशाधिक अपूर्णांक आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे. ओके, याच अपूर्णांकाला फक्त आणि फक्त कशामध्ये कन्वर्ट करता येतं? मिक्स फ्रॅक्शन मध्ये, म्हणजे पूर्णांक अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा असेल ती. मग इथं बघा, हे अंश मोठा आहे का? नाही. इथं अंश मोठा आहे का? नाही. इथं अंश मोठा आहे का? नाही. मग फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. क्लिअर? क्लिअर? समन्विता, तू कोणी सांगितलं? कोणाची कमेंट होती मला जरा सांगा रे तुम्ही. आपण छानपैकी बोलूया त्याच्यावरती. कोणी मला सांगितलं जसं? छान सजेशन, मला आवडलं. फक्त मला सांगा कोण होतं ते, तुम्हाला माहित असेल ना? वी विल डिस्कस. बोला. 15/7 15/7 या पूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील योग्य रूपांतर कोणते? बाळांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, महेश कदम लक्ष इकडे दे बाळा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करायचं असेल तर नेहमी काय असतं? छेद असतो की नाही? छेद हा लहान असतो आणि अंश मोठा असतो. छेद असतो तो लहान असतो आणि अंश मोठा असतो. याचाच अर्थ त्या संख्येला आपण इझिली भाग देऊ शकतो जर छेद लहान असेल. तुम्हाला एकदा एक्सप्लेनच करते. आता बघा, इथं मी 30/7 याच्यात काय झालेलं आहे? छेद लहान आहे आणि अंश मोठा आहे. म्हणजे मी काय करू शकते? 7 ला 30 मध्ये भाग देऊ शकते. भाग दिल्यानंतर कमीत कमी मला इथं बघा, असा मी भाग दिला. ओके, 7 चौक 28, बाकी राहिले 2. कमीत कमी मला वरती 4 ही एक पूर्ण संख्या भेटली की नाही? 4 ही पूर्ण संख्या भेटली की नाही? मग जर पूर्ण संख्या भेटायचं असेल तर छेद कसा पाहिजे? लहान, आणि अंश कसा पाहिजे? मोठा. याच्याच जागी असं असतं तर 7/30. काय होईल रे? 7 ला मी 30 ने भाग देते. सर्वात पहिला भाग कशाचा लागला? शून्याचा लागला. ओके, 7 0 0. 30 दुने 60. मी तर शून्य घेतल्यामुळे इथे मला पॉइंट द्यावा लागला. 30 दुने 60. पुन्हा बाकी राहिली 10. बाकी आली, त्याच्यानंतर छेद आला पूर्णांकाचा, परंतु मला पूर्ण संख्या भेटली का? जर पूर्ण संख्या भेटली नाही तर तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक होऊ शकतो का? पूर्ण संख्या नाही मिळाली तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक कुठे गेला? अपूर्णांक झाला. आणि पूर्णांकाचं काय? म्हणून अंश हा मोठा लागतो. अंश कसा लागतो? मोठा लागतो. मग आता बघा, असा प्रश्न होता मागाचा, त्या प्रकारे आपण उत्तर सोडवलं. आणि या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की 15/7 या पूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. मग आता इथं आपण करूया. कोणकोणत्या अपूर्णांकामध्ये 7 लिहिलेला आहे तो अपूर्णांक ठेवा, बाकीचे घालवून टाका. इथं 4 आहे, इथं 4 आहे, हे कॅन्सल. कारण का येणाऱ्या उत्तरामध्ये छेदामध्ये 7च असणार आहे. कारण मला प्रश्न काय दिलाय? 15/7 दिलाय. इथं आपल्याला मिक्स फ्रॅक्शन विचारलेलं आहे. डन. वी हॅव 2 ऑप्शन्स. किती आहेत? 2.307 आणि 2.107. भाग देऊया. 7 दुने 14. 15तून 14 गेला, 1 राहिला. बाकी जी राहते ती इथं आपण अंशात लिहितो, छेद राहतो तो इथं लिहितो. याचं उत्तर काय झालं? 2.1/7. 2.1/7 ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलंय का? सांगायचं पटकन. क्लिअर? (21/5)
या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील योग्य रूपांतर कोणतं? व्हॉट इज द करेक्ट कन्वर्जन ऑफ द फ्रॅक्शन 21/5 into a mixed fraction? ऑल डन. मला तुम्ही सांगणार होता रे, कोणी सांगितलं होतं? कोणी मला ऍडवाइस दिला होता? पटकन सांगायचं, पटकन. ह्याचा केसांचा ऍडवाइस कोणी सांगितलं होता? सांगा सांगा जरा. बघा, ज्यांनी कोणी सांगितलं होतं त्याच्याशी तर मी छान बोलणारच आहे फोनवरती. आपण बोलूया. मग पटकन सांगायचं आहे कोण होतं तर ऍक्सेप्ट करा, नाही तर मी तुम्हाला फोन करणार लेक्चर झाल्यानंतर. आपण बोलूयात फोनवरती. 21/5 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. बघा, ठीक आहे. छेदामध्ये 5 हवे. इथं काय आहे? 21. किती आहे? 21. कॅन्सल. बाकी सर्वांच्या छेदामध्ये 5 आहे. ओके, 5 आहे. आता बघा, 5 चौक 20, एक राहिला, हो की नाही? मग आता याचं रूपांतर आपण कसं करतो? 5. बाकी राहिली रिमाइंडर जी काय असेल ते छेदामध्ये येतं आणि जो भाग असतो तो इथे. 4.1/5 कुठं आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. ऑप्शन नंबर 2. समजलं का आता? पूर्णांकयुक्त अपूर्णांक समजला का? येऊयात पुढच्या प्रश्नामध्ये. नऊ 9.407 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात योग्य रूपांतर करा. व्हॉट इज द करेक्ट कन्वर्जन ऑफ 9 पूर्णांक म्हणजे 9 होल नंबर आहे 4/7 इंटू अँड इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर म्हणजे छेदाधिक. बघा, 9.407 याच आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये कन्वर्जन करायचं. ठीक आहे. तर बघा, 7 9 63, 7 9 63
63 इथं गुणाकार झाला 7 9 63 अधिक 4 67 67/7 67/7 ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे क्लिअर डन येऊयात पुढच्या प्रश्नामध्ये बघा हे गणित आपलं ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये झालेलं आहे याचा आन्सर करायचा आहे 4/9 अधिक 9/9 यांच्या बेरजेचे पूर्णांकयुक्त पूर्णांकातील योग्य रूपांतर कोणते ओके 4/9 अधिक 9/9 यांच्या बेरजेचे पूर्णांकयुक्त पूर्णांकातील योग्य रूपांतर कोणते पटकन याचं कन्वर्जन अधिक साध्या पूर्णांकात करा देन कन्वर्ट इनटू पूर्णांकयुक्त पूर्णांक किंवा मिक्स फ्रॅक्शन व्हॉट इज द करेक्ट मिक्स फ्रॅक्शन conversion of the sum of 4/9 plus 9/9 महेश कदम तू बोलले का बाळा मयुरी मधुरा तू बोललीस का फॅन्टसी ओके व्हेरी गुड बघा याला म्हणायचं अनुभव व्हेरी गुड बाळा याला म्हणायचं ऑब्झर्वेशन बघा काय आहे याला म्हणायचं ऑब्झर्वेशन त्यांनी ऑब्झर्व व्यवस्थित केलं की मॅडम 2 आणि 3 मध्ये सेमच ऑप्शन आहे म्हणून ते उत्तर ठीक आहे त्याचं ते म्हणणं आहे आता बघा बाळांनो आधी आपल्याला यातला हे तर गणित आहे की नाही हे सॉल्व्ह करावं लागेल मग आता की याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा पूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल हो ना मग आता मला सांगायचं याचं पटकन सांगायचं सगळ्यांनी याचा अपूर्णांक काय येतो याचा अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये काय येईल उत्तर उत्तर काय येईल अपूर्णांक मध्ये फ्रॅक्शन मध्ये फटाफट सांगायचंय अपूर्णांकामध्ये उत्तर काय येईल 14/9 13/9 बघा 4/9 अधिक 9/9 दोघांचा छेद समान आहे तर दोघांचा छेद समान असेल तर आपण फक्त एकदा लिहितो म्हणजे 9 आले आणि दोघांचा छेद समान असेल तर असणारी क्रिया अंशांची सेम होत असते मग 9 अधिक 4 काय असणार आहे बेरीज 9 अधिक 4 13 मग आता या 13/9चं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात किंवा मिक्स फ्रॅक्शन मध्ये मग आपण काय करतो भाग देतो ओके 9 तर आपल्याला खाली येणार आहे बघा 9 1 9 13 तो 9 गेले 4 आले ज्याने भाग दिलेला आहे ती संख्या कुठे असते छेदामध्ये जे अंश असणार आहे तो काय असतो रिमाइंडर मध्ये आणि जे इथं उत्तर आलेला असतो भागाकार तो एक मग 1.4/9 1.4/9 ऑप्शन नंबर 2 आणि 4 या प्रश्नाचं उत्तर आहे नाही ऑप्शन चुकलेला आहे प्रश्न नाही चुकला राजा ऑप्शन चुकलेले आहेत सेम आहेत इट्स ओके नो प्रॉब्लेम 2 and 4 दोन्हीही आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी इथेच आपण नाही इथे थांबत नाही आहोत पुढचा प्रश्न घेत आहोत ठीक 25.7/2
या अपूर्णांकात कसा लिहितात? बघा प्रश्न बघा आणि सांगा. 25.702 हा अपूर्णांकात कसा लिहितात? पहिलं उत्तर आहे. बा तुम्ही म्हणता म्हटलं वाचेलच ना. बघा 25 पूर्णांक, अंक कुठला पूर्ण आहे? 25. ठीक आहे, इकडे बघायचं 25 कुठं आहे तो ठेवायचा, बाकीचे करेक्ट इनकरेक्ट आहे. पूर्णांक 7/2. 7/2 सुरुवातीचा जो अंक असतो तो कुठं असतो? अंशामध्ये. आणि इथलं छेद किती आहे? 2. 25 7/2 कुठं आहे? 25 इंटिजर 7. पहिला ऑप्शन आपला प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्क्रीन का नीट दिसत नाही? व्यवस्थित दिसते बाळा? वायकर. पुढचा प्रश्न. साडेचार या संख्येतून पुढीलपैकी कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे उत्तर 8.25 येईल. आता खूप छान प्रश्न आहे. 4.5 या संख्येत पुढीलपैकी कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे उत्तर 8.25 येईल. Which fraction should be added to 4 पूर्णांक 1/2 so that the sum becomes 8 integer 1/4? नाही मी नाही बाजूला सरकत. कॉलेज. सांगा पटकन पटकन सांगून मोकळा. 1 का 2? नाही येत. का येत नाहीये? का येत नाहीये? एक मिनिट. ओके. बघा 4.5 या संख्येमध्ये पहिली गोष्ट काय आहे? 4.5. 4.5 कसं लिहिलं जातं? ओके 4.5. मग या संख्येमध्ये आपल्याला अशी संख्या ऍड करायची आहे की उत्तर आपलं 1/4 आलं पाहिजे. ओके ठीक आहे. काय हे नाही, 8.25 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? 8.25. मग याला काय म्हणायचं? 4.5. ओके नाही, आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे? 8.25. मी इथं मी लिहिते 8.25. ठीक आहे. आता मला सांगा 8.25 केव्हा येतं? 8.25 केव्हा येतं? पैशामध्ये यायचं. फार लोड नाही घ्यायचं, पैशामध्ये आपण याचं रूपांतर करूया.
8.25 म्हणजे हे 8.25 रुपये आहेत. ओके, त्याच्यातून आपण 4.5 रुपये वजा करूया. 1/2 म्हणजे 4.5 म्हणजे 4.50 वजा करू. जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तराचा अपूर्णांक आपल्याला बघावा लागेल. आता बघा, 5तून 0 गेले 5 आले, 2तून 5 जात नाही, 12तून घेऊया, 12तून 5 गेले 7 आले. ठीक आहे, मग आता इथं हात आला होता, मित्र राहिले 7, 7तून 4 गेले, 7तून 4 गेले किती आले 3. ओके, आपलं उत्तर काय आलं 3.75. हा, हुशार आहात तुम्ही. 3.75. 3 कुठं कुठं पूर्णांकामध्ये दिसतोय तो ठेवायचा, बाकीचा ऑप्शन कॅन्सल करायचा. ओके, आपल्याकडे 2 ऑप्शन भेटलेत, एक 3.4/3 आणि दुसरा आहे 3.3/4. 75 याचा अर्थ काय असतो बघा, 25 असेल तर ते पाव असतं, 50 असेल तर अर्धा असतो, 75 असेल तर पाऊण असतं. मग आता इथं आपल्याकडे काय आहे 75. 75चा अर्थ काय पाऊण, आणि पाऊण आपण कसं दाखवतो, एक सर्कल आहे, याच्यातले 3 भाग भरलेले आहेत आणि एक भाग रिकामा आहे. मग यातला रिकामा भाग आहे की नाही, टोटल भाग किती होते 4, त्यातले भरलेला भाग किती आहे 1 2 3, 3/4. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं 3.3/4. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर. आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. भेटूयात नेक्स्ट म्हणजे उद्याच्या लेक्चर मध्ये. आणि बाळा मी फोन करते राजा तुला, आपण छानपैकी बोलूया. एक बोलण्याची लँग्वेज असते बाळांनो, आपण शिक्षकांशी बोलतोय. बरं, असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना माहित नाहीये की तुमचे नाव, नंबर, ऍड्रेस, सगळ्या गोष्टी, इथल्या सगळ्या कमेंट रेकॉर्डेड असतात, सगळं आम्हाला दिसतं राजांनो. हा, मुळे या ठिकाणी